नाशिकमध्ये MNGLच्या विरोधात नागरिकांचा संताप चांगलाच वाढू लागलाय। पैसे भरून सुद्धा गॅस कनेक्शन मिळत नसल्यानं नाशिककरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। शहरातील गोविंदनगरसह अनेक भागांमध्ये रस्ते खोदून ठेवण्यात आले, त्याची दुरुस्ती न झाल्यानं नागरिक त्रस्त झालेत। धूळ, वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोकाही वाढलाय। त्यामुळे मनपा आणि MNGL प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जातोय। तर दुसरीकडे मनपा प्रशासनानं MNGLला नोटीस बजावली आहे। खोदकाम केलेल्या ठिकाणी नागरिकांचा बळी गेल्यास MNGLला जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही दिलाय। 9/9/25ला चेक दिला, 29ला चेक पास झाला। त्या बिल्डिंगमध्ये पाईपलाईन आलेली आहे। मी सारखं त्यांच्याशी संपर्कात आहे, परंतु ते काही अजूनही कनेक्शन देत नाही। वारंवार विनंती करतोय तर ते म्हणतायत बाबा माझ्याशी आता टाईम नाही, असं नाही, ते सारखं सांगत आहेत। तेव्हाच मी त्यांना विनंती केली होती, जर आपण दिली नाही तर मला नाविलाजानं पेपरकडे धाव घ्यावी लागेल। आणि त्यामुळे मी आज त्या पेपरकडे धाव घेतलेली आहे। आणि माझी MNGLच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती की त्वरित हे काम करावं आणि जिथे जिथे आपण काही खड्डे करून ठेवले तेही बुजवावेत अशी मी त्यांना विनंती करतो। जेलच्या नागरिकांना, स्थानिक नागरिकांना पूर्ण गोविंदनगर जी नवीन वस्ती झालेली याला एवढा मोठा त्रास आहे की त्यांनी आम्हाला वेगवेगळे प्रलोभन दिले। आम्ही गॅस लाईन करू किंवा काही बाकीच्या गोष्टी करू असं सांगितलं। आमचे पेवर ब्लॉक त्यांनी पुन्हा तसल्या तसेच ठेवले, त्या व्यवस्थित केली नाही। आमच्या काही ड्रेनेज लाईन फुटल्या। तुम्ही हवं तर ही बिल्डिंग झाली, बाजूची बिल्डिंग बघा, त्याच्या बाजूची बिल्डिंग बघा। तुम्ही जेवढं गोविंदला सर्वे केला ना तेवढ्या ठिकाणी तुम्हाला टाईल झाल्या, पेवर ब्लॉक झाले किंवा PCC केलेले असतील त्या सगळ्या तोडून ठेवलेल्या आहेत। आणि त्यांनी एकदा परवानगी काढली आणि गोविंदनगरची रस्ते 3-3 वेळा फोडून काढलेले आहेत। याच्यावर कुठल्या अधिकाऱ्यांचा अंकुश नाही आहे। अधिकारी बदलत गेले, याचा त्यांनी गैरफायदा घेत गेले।